नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे वाक्यप्रकार. बरं, चला तर मग सुरुवात एका साध्या प्रश्नानं करूया. एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर तोच अर्थ, तीच भावना आपण किती वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो, नाही का? कधी विचार केला यावर? हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. दोन्ही वाक्यांचा अर्थ खरं तर एकच आहे की काल पाऊस पडला, पण बोलण्याची पद्धत किती वेगळी आहे पहा. पहिलं वाक्य, काल खूप पाऊस पडला, हे झालं एक साधं सरळ विधान. पण दुसरं वाक्य, किती अफाट पाऊस पडला काल, यात एक भावना आहे, एक आश्चर्य आहे. आणि खरं सांगायचं तर इथेच वाक्यप्रकारांची सगळी गंमत सुरू होते. मग वाक्यांमधला हा जो फरक आहे तो ओळखायचा कसा? त्यासाठी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की वाक्यांचे प्रकार नक्की ठरतात तरी कसे. याचे दोन मुख्य आधार आहेत ज्यावर हे सगळं वर्गीकरण अवलंबून आहे. आणि हा चार्ट तेच अगदी स्पष्ट करतोय. पहिला आधार आहे वाक्याचा आशय किंवा भावार्थ, म्हणजे सोप्या भाषेत वाक्यातून नेमकी कोणती भावना व्यक्त होतीये. आणि दुसरा आधार आहे क्रियापदाचं रूप, म्हणजे वाक्यातलं क्रियापद कोणत्या स्वरूपात आहे. चला तर मग आपण आता हे दोन्ही प्रकार जरा सविस्तरपणे पाहूया. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, आशयावरून किंवा भावार्थावरून पडणारे वाक्यप्रकार. यातला पहिला आणि सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात फक्त एक साधं विधान केलेलं असतं, एक माहिती दिलेली असते. जसं की सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, झालं. यात कुठला प्रश्न नाही, आज्ञा नाही, फक्त एक स्टेटमेंट. पुढचा प्रकार येतो प्रश्नार्थी वाक्य. आता हे तर नावावरूनच अगदी स्पष्ट आहे. ज्या वाक्यात काहीतरी प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. सोपं आहे की नाही? उदाहरणार्थ, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? आणि हो, या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे असतंच. आणि तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. जेव्हा आपल्या मनात ती एखादी तीव्र भावना व्यक्त करायची असते, मग तो आनंद असेल, आश्चर्य असेल किंवा दुःख, तेव्हा उद्गारार्थी वाक्य वापरलं जातं. जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, किती छान आहे हे फूल, यातली ती भावना थेट आपल्यापर्यंत पोहोचते. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. हे जे तिन्ही प्रकार आपण पाहिलेत ना, ते होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकतात आणि नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह सुद्धा असू शकतात. म्हणजे बघा, सचिन उत्तम फलंदाज आहे हे होकारार्थी विधान झालं, तर तो उत्तम फलंदाज नाही हे झालं नकारार्थी विधानार्थी वाक्य. चला, आता आपण वर्गीकरणाच्या दुसऱ्या मुख्य भागाकडे वळूया. हे जे प्रकार आहेत ना, ते वाक्याच्या अर्थावर नाही तर थेट क्रियापदाच्या रूपावर अवलंबून असतात. थोडं वेगळं आहे पण सोपं आहे. यातला पहिला आहे स्वार्थी वाक्य. आता इथे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट कळते, ती म्हणजे काळ. म्हणजे क्रिया कधी घडली, भूतकाळात, वर्तमान काळात की भविष्यकाळात. बस. मुले शाळेत गेली, यातून आपल्याला काय कळलं की क्रिया भूतकाळात झाली, इतकंच. पुढचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. हा प्रकार खूप इंटरेस्टिंग आहे, कारण यात फक्त आज्ञा नसते तर आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना अशा अनेक गोष्टी व्यक्त होतात आणि या सगळ्या भावनांसाठी क्रियापदाचं रूप बदलत राहतं. उदाहरण बघितलं की लगेच कळेल. पहिलं वाक्य बघा, ती खिडकी लावून घे. ही एक स्पष्ट आज्ञा आहे, एक कमांड आहे. पण दुसरं वाक्य, कृपया मला तुझे पुस्तक दे, यात विनंतीचा सूर आहे. दोन्ही वाक्य आज्ञार्थीच आहेत, पण त्यातला भाव किती वेगळा आहे. तिसरा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. विधी या शब्दाचा एक अर्थ कर्तव्य असाही होतो. तर या वाक्यांमधनं कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा अशा गोष्टी व्यक्त होतात. याचीही उदाहरणं पाहूया म्हणजे सोपं जाईल. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यात सरळ सरळ कर्तव्य दिसते. तर आज बहुतेक पाऊस पडेल, यामध्ये एक शक्यता, एक पॉसिबिलिटी वर्तवली आहे. ही दोन्ही विद्यार्थी वाक्ये आहेत. आणि क्रियापदाच्या रूपावरून शेवटचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. याच्या नावातच सगळं आहे. यात एक संकेत किंवा एक अट असते. म्हणजे कसं, जर एक गोष्ट घडली तरच दुसरी गोष्ट घडेल. जर तर ही जोडी लक्षात ठेवली की हा प्रकार ओळखायला एकदम सोपा. उदाहरणार्थ, मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन. इथे गावी येणं हे सुट्टी मिळण्यावर अवलंबून आहे. ती झाली अट. चला तर, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात आणि महत्त्वाच्या मुद्द्यांच्या स्वरूपात पुन्हा एकदा बघूया. हा भाग नीट लक्षात ठेवा.
तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वाक्यांचे प्रकार या दोन मुख्य गटांमध्येच विभागलेले आहेत. म्हणजे कुठल्याही वाक्याचा प्रकार ओळखताना आपल्याला दोन गोष्टी तपासाव्या लागतात. एक म्हणजे त्याचा आशय काय आहे आणि दुसरं म्हणजे त्यातील क्रियापदाचं रूप कसं आहे. हे एक सोपं सूत्रच आहे असं समजा. आणि जाता जाता एक शेवटची पण खूप महत्वाची गोष्ट. व्याकरणातला हा जो भाग आहे ना, तो बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार आणि त्यांची उदाहरणं नीट लक्षात ठेवा. मला खात्री आहे की या एकाच विश्लेषणामधून तुमचा हा मुद्दा एकदम पक्का झाला असेल. आता यावर विचार करा की आपण दिवसभरात बोलताना कळत नकळतपणे या सगळ्या प्रकारांचा